नमस्कार. आज आपण एका खूपच गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स. आपण याची जरा सविस्तर चर्चा करूया. हो, नक्कीच. आपला उद्देश हा आहे की या पुस्तकातून सवयी कशा लागतात, कशा बदलतात, यामागचं शास्त्र काय आहे आणि अर्थातच काही व्यावहारिक टिप्स मिळतात का हे बघणं. अगदी. आणि या पुस्तकाचं जे मूळ सूत्र आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे लहान लहान पण सातत्यपूर्ण कृतींमधून मोठे बदल कसे घडतात. हो. क्लिअर यांचं एक वाक्य आहे, तुम्ही तुमच्या ध्येयाइतके उंच जात नाही, तर तुमच्या सवयींच्या प्रणाली इतके खाली येता. बरोबर. म्हणजे सिस्टीम्सवर भर. अगदी. इच्छाशक्ती ठीक आहे, पण एक चांगली सिस्टीम, एक चांगली प्रणाली जास्त महत्वाची आहे सवयी टिकवण्यासाठी. म्हणजे फक्त ध्येय ठरवून उपयोग नाही, रोजच्या सवयी महत्वाच्या. मग क्लिअर ही सिस्टीम किंवा सवयींची प्रणाली कशी बनवायला सांगतात? त्यांनी काही नियम दिलेत ना? हो, 4 नियम आहेत. पहिला आहे स्पष्ट करा, मेक इट ऑब्वियस. काय आहे हे? म्हणजे जी सवय लावायची आहे, तिचा जो इशारा आहे, क्यू, तो अगदी सहज दिसला पाहिजे, आठवला पाहिजे. अच्छा. आणि यासाठी ते एक युक्ती सांगतात, हॅबिट स्टॅकिंग. म्हणजे तुमची जी सवय आधीच आहे, तिच्याबरोबर नवीन सवय जोडून टाकायची. उदाहरणार्थ? समजा रोज सकाळी चहा घेण्याची सवय आहेच, तर ठरवायचं, चहा घेतला की लगेच 5 मिनिटं वाचन करेन. ओके. म्हणजे चहा घेणं हा झाला क्यू वाचनासाठी. बरोबर. आणि याचबरोबर आपलं जे वातावरण आहे, ते पण सवयींना पोषक बनवता येतं. म्हणजे? अगदी साधं, रात्रीच व्यायामाचे कपडे काढून ठेवणं, सकाळी उठल्यावर ते समोर दिसतील. हां, हे चांगलं आहे. म्हणजे आठवण काढायची गरज नाही. ओके. पण सवय फक्त स्पष्ट असून चालत नाही, ती करावीशी पण वाटायला हवी, नाही का? मग येतो दुसरा नियम, आकर्षक बनवा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. अगदी. यासाठी क्लिअर टेम्पटेशन बंडलिंग नावाचा प्रकार सांगतात. टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे काय? म्हणजे जी गोष्ट तुम्हाला करायला आवडते, ती गोष्ट जी सवय तुम्हाला लावायची आहे तिच्या सोबत करायची. ओके. समजा तुम्हाला एखादं पॉडकास्ट ऐकायला खूप आवडतं, तर नियम करायचा की फक्त व्यायाम करतानाच ते ऐकेन. अच्छा. म्हणजे व्यायाम करायला कारण मिळेल. बरोबर. ती सवय मग कंटाळवाणी नाही वाटणार. आणि अजून एक गोष्ट, ज्या लोकांमध्ये तुम्हाला हवी तशी सवय आहे, त्यांच्यात मिसळलं की ती सवय आपल्याला पण आकर्षक वाटायला लागते. हे अगदी पटतंय. मानसशास्त्रीय आहे. ठीक आहे. मग सवय स्पष्ट झाली, आकर्षक झाली, पण तरीही सुरुवात करणं जड जातं अनेकदा. हो, हा मोठा अडथळा असतो. इथे तिसरा नियम येतो, सोपे करा. मेक इट इझी. अगदी. कोणतीही मोठी सवय एकदम सुरू करायला गेलो की ती मोठी वाटते. क्लिअर म्हणतात, नवीन सवय सुरू करताना फक्त 2 मिनिटांचा नियम वापरा. 2 मिनिटांचा नियम. म्हणजे रोज अर्धा तास धावेन असं ठरवण्याऐवजी फक्त रोज धावायचे बूट घालीन इतकंच ठरवायचं. फक्त बूट घालायचे? हो. सुरुवात इतकी सोपी ठेवायची की ती न करायला काही कारणच नसावं. एकदा सुरुवात केली की पुढे जाणं सोपं होतं. सातत्य महत्वाचं आहे इथे. पण अनेकांना वाटेल की 2 मिनिटांनी काय होणार, म्हणजे मोठी सवय कशी लागणार? बरोबर आहे प्रश्न. पण हा नियम सुरुवात करण्यासाठी आहे, शेवट नाही तो. यातून आपण कृती करायची सवय लावतो. हळूहळू वेळ वाढवता येतो. पण सुरुवातच न करण्यापेक्षा 2 मिनिटं करणं खूप चांगलं. अच्छा, ठीक आहे. आणि यालाच जोडून येतो चौथा नियम. तो आहे समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. समाधानकारक म्हणजे सवय पूर्ण केल्यावर काहीतरी बरं वाटलं पाहिजे. अगदी. आपल्या मेंदूला कसं लगेच बक्षीस मिळालं की आवडतं. त्यामुळे सवय पूर्ण झाल्यावर लगेच काहीतरी समाधान मिळालं तर ती परत करायची इच्छा होते. हे बक्षीस म्हणजे काय असू शकतं? काही मोठं नकोय. अगदी सवयीचा मागोवा ठेवणं म्हणजे हॅबिट ट्रॅकिंग. कॅलेंडरवर टिक करणं किंवा डायरीत नोंद करणं. हो, त्याने पण बरं वाटतं. प्रगती दिसते आपली. बरोबर. ते स्वतःचं एक समाधान आहे. हे 4 नियम म्हणजे अगदी पाया आहेत सवयींचा. पण क्लिअर याच्याही पुढे जाऊन एका गोष्टीवर भर देतात जी मला खूप महत्वाची वाटली, ओळख बदलणे. आयडेंटिटी चेंज. अगदी. हा या पुस्तकाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. क्लिअर म्हणतात की खरी टिकाऊ सवय तेव्हाच लागते जेव्हा ती तुमच्या ओळखीचा, तुमच्या आयडेंटिटीचा भाग बनते. म्हणजे मला सिगारेट सोडायची आहे असं म्हणण्याऐवजी मी धूम्रपान करत नाही, आय एम अ नॉन स्मोकर, अशी ओळख बनवणं. फरक आहे यात? हो. ध्येय हे काहीतरी मिळवण्यावर असतं. ओळख ही तसं असण्यावर असते. जेव्हा तुमची ओळख बदलते तेव्हा त्या ओळखीला शोभणाऱ्या सवयी आपोआप यायला लागतात.
वा, म्हणजे हे फक्त वागणं बदलणं नाही तर स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं आहे. अगदी. मग ते 4 नियम त्या ओळखीनुसार वागायला मदत करतात. हे खूपच प्रभावी आहे. अर्थात काही टीका पण आहे यावर. काही जण म्हणतात की हे पुस्तक वर्तणुकीमागच्या खोल मानसिक किंवा भावनिक गुंतागुंतीला थोडं सोपं करून सांगतं. हो, आणि काही कल्पना चार्ल्स डुहिकच्या द पॉवर ऑफ हॅबिट सारख्या पुस्तकात पण आहेत. बरोबर, तू क्यू रुटीन रिवॉर्ड लूप वगैरे. पण अटॉमिक हॅबिट्सचं वैशिष्ट्य काय आहे की ते खूप जास्त व्यावहारिक आहे, कृती करण्यासारखं आहे. हो, ते आहे. क्लिअरने खूप सोप्या भाषेत भरपूर उदाहरणं देऊन सांगितलं आहे. त्यामुळे ज्यांना खरंच बदल हवाय, म्हणजे विद्यार्थी असोत, व्यावसायिक असोत, कोणीही, ज्यांना सवयी बदलायच्या आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. ते तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन बदलांवर लक्ष ठेवतं. थोडक्यात सांगायचं तर अटॉमिक हॅबिट्स आपल्याला सांगतं की मोठ्या ध्येयांसाठी मोठ्या उड्या मारायची गरज नाहीये. लहान, सातत्यपूर्ण आणि हुशारीने निवडलेल्या सवयी महत्वाच्या आहेत. आणि त्या सवयी आपल्या सिस्टीमचा आणि आपल्या ओळखीचा भाग कशा बनतील यावर भर द्यायला हवा. बरोबर. तर आजची आपली ही चर्चा इथेच थांबूया. आणि जाता जाता एक विचार, जर सवय बदलणं हे ओळख बदलण्याशी जोडलेलं असेल, तर आज अशी कोणती एक अगदी अटॉमिक म्हणजे अगदी सूक्ष्म सवय लावता येईल जी आपल्याला हव्या असलेल्या ओळखीच्या दिशेने पहिलं पाऊल ठरेल. किंवा पुस्तकात म्हटल्याप्रमाणे जर वातावरण प्रेरणेपेक्षा जास्त महत्वाचं असेल तर आपल्या आजूबाजूला असा कोणता एक छोटा बदल करता येईल जो भविष्यात चांगल्या सवयींना आपोआप प्रोत्साहन देईल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे.